हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू आचार, आपला टेस्ट पार्टनर। मुख्यमंत्री फडणवीसांचा उद्धव ठाकरेंसह शरद पवारांनाही फोन। एनडीएचे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार सीपी राधाकृष्णन यांना पाठिंबा देण्याची विनंती। बेस्ट पतपेढी निवडणुकीतील पराभवानंतर राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया। कसली निवडणूक होती, त्याला इतकं काय महत्त्व देता, राज ठाकरेंची मिश्किल प्रतिक्रिया। कबूतरखान्याचा मुद्दा राजकीय जाणीवपूर्वक हे वाद घडवले जातात, तर माणसांपेक्षा कबूतर महत्त्वाची आहेत का? कबूतरखान्याच्या आंदोलनावरून राज ठाकरेंचा सवाल। मंत्री छगन भुजबळ सिंहस्थ कुंभमेळ्याच्या आखाड्या। जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आढावा बैठकीला सुरुवात। पालकमंत्री नसलो तरी मंत्री म्हणून बैठक घेण्याचा अधिकार असल्याचं भुजबळांचं विधान। नाशिकच्या पालकमंत्रीपदावर छगन भुजबळांचा दावा। जिल्ह्यात सर्वाधिक आमदार आमचे असताना पालकमंत्रीपदासाठी आग्रह का धरू नये, भुजबळांचा सवाल। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा काँग्रेसला धक्का। खासदार प्रतिभा धानोरकर यांचे दीर अनिल धानोरकर यांचा भाजपमध्ये प्रवेश। चव्हाण अहिरांच्या उपस्थितीमध्ये शेकडो कार्यकर्ते भाजपमध्ये। राष्ट्र सेविका समितीच्या बैठकीला सुनेत्रा पवारांची हजेरी। हेडगेवार गोळवलकर यांच्या फोटोसमोर उभं राहा, सुनेत्रा पवारांचं भाषण। संघाच्या बैठकीला हजेरी लावल्यानं चर्चांना उधाण। कथित शिखर बँक घोटाळा प्रकरणी रोहित पवारांना जामीन मंजूर। रोहित पवार आरोपी नसल्याचा वकिलांचा युक्तिवाद, कोर्टानं केला मान्य। रायगडमध्ये मासेमारी करणारी बोट बुडाली। उरणच्या करंजा क्रिप्समध्ये दुर्घटना। बचाव कार्यासाठी हेलिकॉप्टरची मदत। नालासोपारा भागामध्ये अनेक ठिकाणी पाणी साचलं। पोलीस स्टेशन रुग्णालयामध्ये पाणी साचल्यानं रुग्णांचे हाल। कोल्हापूरच्या पंचगंगा नदीनं धोका पातळी गाठली। नदीचं पाणी आजूबाजूच्या शेतात, शेतीचं मोठं नुकसान। राज्यात तिसऱ्या वॉर रूमची स्थापना। ईज ऑफ डुईंग बिझनेस संदर्भात नवी वॉर रूम, मुख्यमंत्री घेणार आढावा। तर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी सकाळीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईतील वर्षा या निवासस्थानी भेट घेतली। सुमारे 50 मिनिटं राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये चर्चा झाली। टाउन प्लॅनिंगचा विषय घेऊन फडणवीसांची भेट घेतली असं राज ठाकरेंनी स्पष्ट केलं। दरम्यान अनधिकृत पार्किंगबाबत काय करता येईल, तसेच सरकारने तज्ञ लोकांना बोलावलं पाहिजे आणि तातडीनं यावर उपाययोजना करणं गरजेचं आहे, अन्यथा शहरं बर्बाद होतील, याचा सगळ्यांनी विचार केला पाहिजे असंही ते म्हणालेत। तसेच अर्बन नक्षलपेक्षा इथे शिस्त लावा असा टोलाही त्यांनी लगावलाय। दरम्यान वाढती लोकसंख्या आणि मूलभूत सुविधांचा अभाव या गोष्टींचा उल्लेख करत आपल्याकडे कुंपणच शेत खातंय अशी खंतही त्यांनी व्यक्त केली। तर दुसरीकडे रोज या शहरांवर माणसं आदळत आहेत। माणसं येणं थांबवणं गरजेचं आहे। बाहेरच्या राज्यातील लोकांना येणं थांबवावं लागेल, अन्यथा पुढे परिस्थिती अधिक बिकट होईल अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली। रात्री साधारणपणे 12 वाजता जरी सिग्नल चालू असेल तरी गाड्या थांबायच्या। आता दुपारी 12 वाजता पण थांबत नाही। आणि ही या प्रकारची बेशिस्ती की कायद्याला न जुमानणं, आणि कायदा जरी तुम्ही केलात तरी आम्ही आमच्या पद्धतीने वागणार, मला असं वाटतं ह्याच्यातनं शहरं उभी नाही राहणार। आपण अजून वाईट गोष्टींकडे आपण जाऊ। अत्यंत विचित्र लेवलवरचा केऑस हा भविष्यामध्ये मला दिसतोय जर आता याच्यावरती जर काही उपाययोजना झाल्या नाहीत सरकारकडनं तर। कारण त्या प्रकारची बेशिस्ती ही अजून वेगवेगळ्या गोष्टींमध्ये येत जाणार, आणि मग ते एकदा हाताबाहेर गेलं की कोणीच काही करू शकणार नाही। लोकांना गाड्या पार्क करण्यासाठी म्हणून ज्या
पार्किंग लॉट जे उभे करायला पाहिजेत सरकारकडनं किंवा महानगरपालिकेकडनं काही केलेत, नॅशनलला भागले, पण लोक तिकडे जात नाहीत. मला असं वाटतं की या ठिकाणी लोकांनी गाड्या पार्क करणं, जिथे पार्किंग नसेल तिकडे, आणि या प्रकारची एक शिस्त लावणं गरजेचं आहे. अनेक ठिकाणी ज्या बाहेरच्या राज्यांमधनं लोक आलेत, बाहेरच्या प्रदेशामधनं लोक आलेत, जे आज ओला आणि इतर टॅक्स्या आणि रिक्षा आणि सगळ्या गाड्या चालवत आहेत, त्यांना माहितीच नाहीये या शहरांमध्ये काय प्रकारची सिस्टीम असली पाहिजे, कुठे गाड्या पार्क केल्या पाहिजेत, कुठे लावल्या पाहिजेत. डबल पार्किंग करत असतात, नो पार्किंगमध्ये लावत असतात, कुठेही लावत असतात. आणि त्या दृष्टिकोनातनं मी एक छोटासा आराखडा आज मी मुख्यमंत्र्यांना दिला. जर समजा गाड्यांचे दर पाहिले तर पार्किंगचा दर परवडायला काही हरकत नसेल. तुम्ही जर गाड्यांचे आता सगळे दर बघा ना आता काय आहेत ते, आणि साधारणपणे महिन्याला 2,000 आणि महिन्याला 1,500 आणि महिन्याला असे जर समजा 3,000 समजा असतील, बरोबर आहे, तुमची गाडी सेफ राहते, गाडी रस्त्यावरती त्रास देत नाही. सगळ्याच गोष्टी फुकट नाही मिळू शकत ना. मग जर समजा आपण तसं जर बघायला गेलं तर समजा आता एखाद्या भागाचं समजा आता आपण असं पकडूया की साधारणपणे दादर भागामध्ये स्क्वेअर फुटाचा भाव काय चालू आहे, काय 70-80 हजार रुपये स्क्वेअर फूट चालू आहे ना. मग रस्त्यावरती जी गाडी तुम्ही पार्क करता तो किती स्क्वेअर फूट घेता, ते स्क्वेअर फुटात मोजायचे का? आता ज्यांना तुम्ही गाड्यांची लायसन्सेस देताय त्यांना हे शिकवलंही जात नाही कुठे गाडी पार्क करायची आणि कुठे कसं वागायचं. कारण त्यांना कोणत्याही प्रकारचा दंड नसल्यामुळे किंवा कोणत्याही प्रकारची त्यांना भीती नसल्यामुळे या सगळ्या गोष्टी शेवटी सरकारची अशा बाबतीत नको तिकडे भीती दाखवतात. कळलं का? की तुम्हाला काय ते नवीन काय फ्रेज आली, नक्षल काय, शहरी नक्षल, अर्बन नक्षल. ते अर्बन नक्षलपेक्षा इथे शिस्त लावा ना. रस्ते बनवणे आहे ना, रस्ते बनवणे हा साधारणपणे धंदा आहे, बरोबर. धंदा कशा अर्थाने बोलतोय मी की टेंडर काढायची, रस्ते बांधायचे, ते खराब झालेच पाहिजेत. ह्याच्यामध्ये सगळं तुम्ही सगळा जो नेक्सस आहे ना तो सगळा तसाच आहे तो, की याच्यामध्ये ते खराब झाले पाहिजेत. खराब झाले की लगेच ते खड्डे बुजवायचं टेंडर निघतं आपल्याकडे. म्हणजे आपल्याकडे तो जो कोणी कॉन्ट्रॅक्टर असेल त्याला कुठच्याही प्रकारचं पनिशमेंट होत नाही. खड्डे बुजवायचं कॉन्ट्रॅक्ट निघतं, त्याच्यात करप्शन होतं, पुन्हा नवीन रस्ते बांधण्यासाठी परत नवीन टेंडर होतं. तर आपण कबुतरं आणि हत्तींमध्ये अडकलोय, तसेच मूलभूत प्रश्नांकडे आपलं दुर्लक्ष होत असल्याची टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केली आहे. तसेच कबूतरखान्याचा मुद्दा हा राजकीय होता असा टोला देखील त्यांनी लगावलाय. जाणीवपूर्वक वाद घडवले जातात, तर वाद घडवण्यासाठीच हे विषय काढले जातात अशी टीकाही राज ठाकरेंनी केली आहे. त्यामुळे वाद घडवणाऱ्यांना फारसं महत्त्व देऊ नये, तसेच कुठे रिस्पॉन्स दिला पाहिजे हे आम्हाला कळतं असा टोला देखील राज ठाकरेंनी कबूतरखान्यासंदर्भातील आंदोलनावरून लगावलाय. दरम्यान माणसं मेलेली चालतात, कबुतरं मेली नाही पाहिजेत, म्हणजे माणसांपेक्षा कबुतरं महत्त्वाची आहेत का असा थेट सवालही त्यांनी उपस्थित केला. काय झालंय, आपण कबुतरं, हत्ती आणि इतर गोष्टींमध्ये आपण इतके अडकलोय की या ज्या मूलभूत समस्या ज्या आहेत याच्याकडे कोणाचंच लक्ष नाही. म्हणजे लोकांना गाड्या पार्क करण्यासाठी म्हणून ज्या पार्किंग लॉट जे उभे करायला पाहिजेत सरकारकडनं किंवा महानगरपालिकेकडनं काही केलेत, नॅशनलला भागले, पण लोक तिकडे जात नाहीत. मला असं वाटतं की या ठिकाणी लोकांनी गाड्या पार्क करणं, जिथे पार्किंग नसेल तिकडे, आणि या प्रकारची एक शिस्त लावणं गरजेचं आहे. मग असे कोण जैन लोक आहेत की जे कबुतरावरती बसून फिरायला जातात? काय त्या कबुतरांचं? बरं, फक्त कबूतर मेली नाही पाहिजेत, माणसं मेली चालतात. एवढी आज तिथे आज रेल्वे खाली माणसं जात आहेत, इतर सगळी काय आपण त्याला खड्ड्यांमध्ये माणसं जात आहेत. माणसांपेक्षा कबुतरं महत्वाची आहेत. पण मला माहिती होतं की तो पॉलिटिकल सगळा विषय आहे, राजकीय विषय, आणि त्या राजकीय विषय तशाच प्रकारे तो लावायचा होता की जेणेकरून, आणि त्याच्यात त्यांना लक्षात आलं की ह्यांच्याकडनं काही रिस्पॉन्स मिळत नाहीये. कारण आम्हाला माहिती आहे की कुठे रिस्पॉन्स द्यायचा एवढं तर आम्हाला कळतं की नाही.